मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतील, खुश असतील, हॅपी असतील. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप असं मनापासून स्वागत आहे. कारण आज आहे तिसरा गुरुवार महालक्ष्मीचा आणि तिसऱ्या गुरुवारी मी माझं उद्यापन करणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी काही माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि काही आई आली, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी कशी तयारी केली, काय स्वयंपाक केला, काय सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला फटाफट ब्लॉग स्टार्ट करू आणि जेवणाला काय बनवलं ते सुद्धा तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते. चला बघूया. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही ज्या गोष्टी मी परचेस केलेल्या त्याचा व्हिडिओ टाकलेला मी तुम्हाला, त्याच्यासोबतच ह्या गोष्टी आलेल्या. त्यात हे एक आलेलं आहे, हा एक दिवा पुढे होता. तर त्यात हा एक दिवा असतो, यात आपण कॅन्डल वगैरे लावतो. आणि त्यानंतर जी एक गोष्ट दाखवली होती ती म्हणजे ही कुंडी, इतकी सुंदर अशी. आणि हा एक बाउल होता. आणि त्यानंतर ही एक कुंडी. आणि जसं मी सांगितलं की नाईटच्या वेळेस नाईटला असं आम्ही ह्या पिलांना असं लावून देतो, म्हणजे काही घाबरत नाही. ह्या सगळ्या गोष्टी अशा तुम्ही अरेंज करू शकता बऱ्याच टाईपने. तर चला आता किचनमध्ये काय काय बनवलंय दाखवते. तर आता अर्धा स्वयंपाक इथे ठेवलाय आणि अर्धा स्वयंपाक इथे आहे. दूध उकळते आपलं, खीर पण आपली रेडी झाली आहे. इथे पनीरची भाजी आहे, वरण आहे, भात आहे आणि त्याच्यानंतर देवीची पूजा मांडली. आता छान असं मस्त मी दिवाबत्ती करून घेते. मग सगळ्यांना छान असं मस्त पुस्तक वगैरे देते. सगळं पूजेचं घट पण मांडून झालंय, मी घट पण मांडलं दाखवते तुम्हाला. आणि इथे ह्या आमची ही माझी आजी. माय नमस्कार करा. तर ह्या माझ्या आजी आहेत आणि हा आपलं पिल्लू. माझे वडील बाहेर गेले. मम्मी मम्मी इकडे या, लवकर एडिट करावं लागतं. आणि ही माझी मम्मी. सगळ्यांना असं वाटत असेल की ही एकटे दिसते, ती माझी मम्मी आहे. आणि आता चला व्हिडिओ सुरू करू पटापट. हा करू कष्ट. पुढे बोला ठेवले एवढे लक्ष द्या जरा. दोन टाका ना किचन मध्ये जेवणाचं. म्हणजे मी नाही वाढत पाहिजे, मी वाढव कोणी पण मग किचन मध्ये दोन टाका जेवण. मम्मी थोडे तांदूळ टाका तिकडून, तांदूळ आणा तिकडून. तिकडे गोणी तांदूळ आणायचे. तांदूळ वडली का? हा हा तांदूळ टाका. सो मी इथे करत होते देवाची पूजा. म्हटलं आरती वगैरे आधी करायच्या आधी सगळी धूप वगैरे लावून घेऊ आणि मग आरती वगैरे करू. सो फायनली स्वयंपाक वगैरे सगळे रेडी होतं, सगळं रेडी होतं आणि फक्त आता वाढायचं होतं आरती करून. तर हा सगळा काही प्रोग्राम होता त्या गोष्टीचा. आणि साडी कशी वाटते किंवा मी साडी मेकअप कसा केला तेही मला सांगा. सगळं सिम्पल लुक ठेवलेला आहे, बट तुम्ही मला सांगू शकता की सगळं कसं वाटतंय तर. आणि मम्मीची इथे मला बरीच हेल्प झाली. तसं तर कुठलेही प्रोग्राम असले ना तर मी बऱ्याच गोष्टी मी स्वतःच करते. बट माझं एकच प्रॉब्लेम होतं की मला शूट करण्यासाठी, म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणीतरी हवं असतं. आणि ज्या प्रोग्राममध्ये किंवा ज्या ठिकाणी दिशा असते म्हणजे माझी भाची, तर त्या ठिकाणी मला ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम येत नाही. त्या ठिकाणी बऱ्यापैकी ती हँडल करून घेते, म्हणजे कामं पण करते आणि हे पण. संकल्पी बाबावे निर्वाणी रक्षावे सर्ववंदना. कामनापूर्ती जय देव. सुंदर दिनो बुरी जनी आगल्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती. कायेन माझा महिमा प्रसिद्ध करो नियम सकल परस्मै नारायण हरे राम
घे, दादा घे. घे ना घे ना घे ना आरती घे ना. पटकन. आरती घे ना लवकर. चालेल. टोस्ट पण नाही लागत आहे. हर्ष बघ पहिले जमान्यात नव्हतं पूर्वी असं बरं का. सगळ्यात पहिल्या जमान्यात नव्हतं असं पुस्तक नव्हतंच पहिल्या जमान्यात. हे सरक. अगं उपास खेड्यावरच्या वेळेला अजून माहिती नाहीये. हम्म. बायकाला अजून माहिती नाही. मुलगा व्हायला उद्या तू पड. आज मला पडून नाही दे. शॉर्ट के घेतली तरी चालेल. गपरे का आल्या गपरे लवकर मस्त ना कुरमेड्यात चापट टाका. अय दिशा दिशा अगं लागलंच नाही ना. लागले खूप नाही. लागले ना. तू लाव कपाळाला दिसून हे काय खूप छोट आहे ना. अगं लाव कपाळाला. अगं लागलं ना. ते किती सुंदर लागलं. केळी द्या तुम्ही मला केळी द्या. माझे निरीक्षण करून बघताय काय कसं लावलं. सगळ्यांना बघताय. वॉट आहे पण तू इकडे ये बोल ना तुला शिस्ते मध्ये. केळी खाऊन घ्या. नाहीतर त्याच्यात होऊन जाते. कोणाला? ती पोटोशी आहे 2 दिवसाची ती. हे चले सरक रे. तिची ऑलरेडी ओटी भरलेली आहे. नाही म्हणून नाही भरली. तिच्या हातात ते लासून बरं भरलं ना? मला हाती कुंकू घे नाही. तिला पण देऊन देते. खाली बसून झाल्या बाय. आता मस्त चुगले करतो असं. तिला मोठा मोठा गाव. भाभी आ गए. भाभी भाभी मला वाटलं भाभीची करे. काकू जा पुढं तिचं म्हणजे तुम्ही पण फ्रेम मध्ये येऊन असं. बाप एकदम सिंदूर विंदर लावून एकदम फायनल. अरे कुछ गुपित रहता है समझ लो. गुपित सिक्रेट सिक्रेट रहता है. सिस्टम. सिक्रेट नहीं पीने का सिक्रेट. हे गप्पा रे तुम्ही सगळ्यांनो. बैठो ना तो हम बोलेंगे रामच आहे त्यांचं आडनाव. रामच आहे त्यांचं सर्व. भावी हो माय बेडरूम मध्ये जा बसा. बसू दे रे. असं नाही करू पिलू. ओल्ड इज गोल्ड. विकाम त्यांना मला मोठं गुलाब आलं. हे शांत बसा रे. हे आबाईनी सिद्धूने आबाईला साडी दिली. जेवण करून सोबत तो आबाईनी साडी नेसली. तुझ्यासाठीच आहे म्हणे बाय. अरे
आजी केळून दे तू खाली, असं नाही करू बाळा. ठेव. हे ठेव. पिढीला ठेव. ठेव. वाकट नाही बघ. लवकर वाकट नाही जास्त. तिघी लावणार आहे. नाही नाही अजून लावायचंय. हा. मुलीशिवाय मजा नाही. ए, चल. मुलं रंग देतात. असं ब्लाऊज आहे त्यांच्या हसत आता कापलं मम्मीने ते पण त्यांचं ते चाललं ए, नाही घातली. तो पडदा लाव तिकडून. लाव लवकर लाव. जाय गॅलरी मध्ये जाय बस. माझी कोण ट्रिपल वाटिका. कोणाच्या हातात? तिचं आहे ना. मी मोजून काढली. तू एक्स्ट्रा झाली का? कोण एक्स्ट्रा झाली? तुझ्या अर्चना काढली. जाऊ द्या काही नाही, तुम्हाला 1 डझन केळे. तू माझी बरं मी तुझी बरं म्हणजे तुझ्या एक्स्ट्रा झाली. अर्चना काढली ना तुला. म्हणून मग ते म्हटलं येऊ पण नका माझ्याकडे. गुरुवारी मस्त कसं आहे पाहिजे. एन्जॉय. गुरुवारी 31च्या पहिलेच पार्टी. पॉईंट. खरं के साईड. हा आई नाही का त्यांनी खायला उड्या मारल्या त्या हात खाल्ला ना तर त्याच्या छातीत बसला ते सांगत होता. हा काय होता हा आणि त्यांनी वरण घेतलं नाही. तो मला वरण नाही घेतलं. मग मला वाटलं मावशी वरणच केलं नाही म्हणून मी पण वरण नाही घेतलं असं बोलला. आणि ते मग घरी आला पण त्रास झाला त्याला. पण हे म्हणे मग मावशी सांगायचं ना की वरण दे मी तर भात वरण दे. अगं किती वेळा विचारलं घ्या 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 खूप वेळा. म्हणे गौरीने म्हणे बसकन भात करून टाकला म्हणे. का बरं ग? ह्यांना पण दे. सिलेंडर संपलं दुकानावरचं तर त्याने दुपारी भरून ठेवलंय ना. आहे का पण? आहे ना सिलेंडर दुपारी घेतलं ना त्यानं. तर ते आमच्या घरात आहे. तर हाय दिशा, हाय दिशा. घेऊन येतो गाडीवर जाऊन. चल कुठं? घरी सिलेंडर देऊ चल. हा का? 2 मिनिटं. लगेच लागतंय का? हो BTS साडी नको करू का दिशा अशी. आता ते दुधाचं आहे ना. दुधाचं. नाही जाऊ दे सिलेंडर देऊ दे. ते गिऱ्हाईक बघ. माय तुम्ही एवढ्या स्मार्ट काऊन आहे? हा एवढा भारी कावर दिसता तुम्ही? भारी दिसते माय तुम्ही एवढ्या भारी कावर आहे? पाय आता कशाची भारी आहे ना. माय असं असं नका त्याला सरळ बरं. असं सरळ बरं. मला नमस्ते. नमस्ते इथं 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 इथं. नमस्ते आणि हात कुठे गेले? नमस्ते तुम्हाला. असं पदर घ्या तुम्ही. बिना पदराचे चांगले नाही दिसत. चला आपला सगळा प्रोग्राम पार पडला आहे. कसा केला काय केलं तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि खूप सिंपल पद्धतीने मी केलं. आणि आता रात्रीचे किती वाजले दाखवू तुम्हाला. 1:45 वाजलेत रात्रीचे. 1:45 वाजता माझं म्हणजे ॲक्च्युली 12 वाजता सगळं काही आवरलं. जेवण खावणं सगळ्यांची. अँड सगळ्यांना वाटे पण लावून दिला. पण मी का झोपली नाही आहे माहिती आहे. थोड्याशा रील्स बनवल्या मस्त छान. आणि त्यानंतर छान असं आवरलं. किचन पण आवरलं खूप छान पद्धतीने. त्यानंतर 5-10 मिनटं रिलॅक्स केलं. पाणी पिलं कारण मी पाणी पितच नाही जेवताना. मग पाणी वगैरे पिलं थोडं आवरलं.
तर अशा पद्धतीने मी सगळं काही केलं ह्या वर्षी. जसं होईल तसं, जेवढं होईल तेवढं करत असते. शक्यतो सिम्पलच ठेवत असते सगळ्या काही गोष्टी. आणि ही जी साडी बघितली तुम्ही, ह्या साडीबाबतचं मी जसं सांगितलं तुम्हाला की ही साडी नेपाळवरनं आईंनी आणली, माझ्या सासूबाईंनी मला. आणि ह्याचा मी पिको केलेलाच नाही, कारण त्याचं प्लॅनिंगच नव्हतं घालायचा. पण त्यांनी सांगितलं की तू घालत का नाही, साडी घालत का नाही. एवढं रात्री कोण फटाके फोडतंय, म्हणून मग ती साडी घातली मी. अँड पिको नव्हता इमर्जन्सीत तरीसुद्धा घातली. आणि माझ्या मैत्रिणी किंवा मग मम्मी वगैरे बाकीच्या ज्या आलेल्या त्या सगळ्यांनी कोणी काही बोललं ठीक आहे, छान दिसतेस तू, काही प्रॉब्लेम नाही. आणि आज मुद्दामून मी ग्रीन आणि रेड घातलं, कारण खूप कॉम्बिनेशन छान वाटत होतं. आणि सुवासिनीचा कलर आहे तो आपला, म्हणून मग तोच घातला. तर चला आता मी झोपते. आता अजून मेकअप चेंज करायचं, काढायचं आहे, कपडे चेंज करायचे. बालाजी अजून आले नाही, जेवण करून गेले, ते आता येतीलच. बोलले आलो चक्कर मारून, मग ते येतील. आणि किचन तर एवढ्या रात्री दाखवते मी तुम्हाला की 12 पावणे 12पर्यंत मी आणि दिशूनी भांडी वगैरे घासली. त्याने सकाळी तर ताई आली असते, पण मग ते चांगलं नाही वाटत रात्रभर एवढं पडायचं, मला कसं तरी होतं. तर एवढं काय पसारा नाही पडलेलं आहे घरात. आम्ही तसं सगळं काही आवरलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान असं सगळं क्लीन केलेलं आहे. फक्त इकडच्या 2 उशा काढलेल्या आहे, तर सगळं काय सेट केलं. थोड्याशा रील्स काढल्या, थोडेसे फोटोज काढले. अँड सगळं काही मॅनेज करणं फार कठीण होऊन जातं. आणि माझ्यासाठी पण कठीण होतं ऑब्व्हियसली. मी पण एक मनुष्य जीवन आहे, त्यामुळे हेच. न्यू इयरची व्हिडिओसुद्धा तुम्ही बघायची आहे, व्लॉग. न्यू इयरला आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहे. अजून माझ्यासोबत माझी एक मैत्रीण येणार आहे, तर ती आणि मी आम्ही सगळ्या बाहेर जाणार आहोत पार्टीसाठी. तर मी तुम्हाला दाखवते की आपलं किचनसुद्धा कसं आवरले मी चकचकीत. असं सगळं आवरत असते मी सगळं, कारण काय होतं ना, मला होतच नाही, मला जमतच नसतं. सगळं असं पडलं ना फार कसं तरी होतं. तर देवाची लाईट पण बंद केलेली नाही आहे, दाखवते मी. नाही एकच लाईट, हे बघा, चकचकीत सगळं नीट नाटक. इकडे पूजा पण मांडलेली, सगळे दाखवते तुम्हाला. सगळं एक कणसुद्धा नाही आहे. इकडे मंदिर मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. फक्त खिरीची कढई राहिली मगाशी, कारण ती इतकी कडक झालेली होती ना, तर भयंकर अशी, म्हणून मग भिजत घातली. आणि बाकी जेवण आमचं काही उरलेलं नाही, बघू शकतो मी. सगळं प्लॅटफॉर्म माझा एकदम चकचकीत आणि क्लीन एकदम आहे. इथे उरलेलं जेवण ठेवलेलं, हा मला सकाळी लागतो म्हणून सगळं काही खरकटं मी असं ठेवत असते पॅकमध्ये काढून. आता ते बाहेर ठेवून देईल मी तो डब्बा. आणि बघू शकतो तुम्ही असं क्लीन असं सगळं चकचकीत केलेलं आहे, असं मस्त आवरलेलं आहे. काहीसुद्धा घाण ठेवलेली नाही आहे, मला होतच नाही. आणि बघू शकतो तुम्ही गॅलरीसुद्धा मी भांडी वगैरे अशी घासून आणि अशी झाकून ठेवलेत. आणि मस्तपैकी आता कपडे सगळे हे सगळे आवरायचे आहेत. आणि तर गॅलरीत पण सगळेजण जेवलेत. इथे सुद्धा भाजी आपली, फक्त हे माझं ओटी भरलेलं ते आणि ते मखाने. तर असं सगळ्या पद्धतीने आवरलं मी आणि दिशूने पटापट, काहीसुद्धा ठेवलेलं नाही आहे.